तर आता इथे सकाळचे 7 वाजलेत आणि मी इथे बसली आहे गवार निवडत. ॲक्च्युली वेदाने संध्याकाळी मला गवार आणून दिली होती आणि मला संध्याकाळीच ही निवडून ठेवायची होती, पण मला वेळच नाही मिळाला. त्यामुळे सकाळी उठून इथे मी 7 वाजता ही गवार निवडते, कारण आज मला गवारीची रस्साभाजी करायची आहे. आणि आता इथे मी केतूची मदत घेऊ शकली असती, परंतु केतू अजून उठली नव्हती. त्यामुळे आता मला हे एकटीलाच करावं लागणार आहे. त्यामुळे आता पटपट ही गवार निवडून घेते. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे 10 वाजले आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे, मस्त केसांमधून न्हावून घेतलेलं आहे आणि बाहेरचं वातावरण बघू शकता, एकदम थंड वातावरण आहे. सकाळी जोराचा पाऊस आणि वारा दोन्ही चालू होतं आणि आमच्या समोरचा जो ओढा आहे तो ओढा पण भरलेला आहे. तो दाखवते, बघू शकता समोर जो ओढा आहे तो पूर्णपणे भरलेला आहे. पहाटे जेव्हा मी उठली होती तेव्हा पाऊस नव्हता, तेव्हा काहीच नव्हतं पाणी एवढं. आता जरा ओढा भरलेला आहे आणि असं काय आहे, सध्या खूप पाऊस पडायला लागलेला आहे. वातावरण छान वाटतंय, पण घरामध्ये एकदम काळोख वाटतंय. घरात एकदम अंधार अंधार वाटतंय. त्यामुळे काही कामं सुचत नाही आहे, तरी पण आता करायचं आहे आपल्याला. तर चला, जे काय असेल आजचं रुटीन मी ते तुमच्याशी शेअर करते. तर महेश गेले जिमला, तर आज लेटच होणार आहे त्यांना ऑफिसला जायला. आणि ऐकताय आज विजा पण कडाडत आहेत, आवाज येत असेल तुम्हाला. तर असं काही वातावरण आहे. काल महेश ऑफिसला गेले होते, व्यवस्थित ट्रेन वगैरे चालू आहे. आज पण कदाचित ट्रेन वगैरे चालू असतील, पण वातावरण खूप भयंकर आहे. बघा, विजा कडाडत आहेत. तर चला, आता काय काय कामं आहेत ती मी तुमच्याशी शेअर करते. तर चला मंडळी, आवरून घेऊया. आता ते येतील थोड्या वेळात. स्वयंपाकाचं बघायचं आहे, आता काय करायचं, नाश्ता वगैरे काय करायचं ते बघते मी. आणि केतू मॅडम अजून झोपलेले आहेत, तिला उठवते आता थोड्या वेळात. चला, इथे बदाम भिजत घातलेले आहेत. इथे बदाम भिजत घातलेले आहेत. हे भिजवलेले बदाम आता खाऊन घेते. त्याच्यावरचं जे साल आहे ते साल काढायचं. आता जस्ट दूध आलं आणि आता दूध तापायला ठेवले. तर आता वाजलेत संध्याकाळचे 4:45 झालेले आहेत. तर मी इथे चहा करायला ठेवला आहे आणि तुम्ही बघत असाल माझ्या चेहऱ्यावरती मेकअप आहे. तर हा मेकअप केतूने केलेला आहे. तर दुपारी मी आणि केतू लाईव्ह गेलो होतो, तर तेव्हा ती मला मेकअप करत होती, त्यामुळे तो ठेवलेला आहे. आता मी थोड्या वेळाने वॉश करणार आहे. त्याचबरोबर आता जरा बाहेर उघडीप आहे, म्हणजे पाऊस बंद आहे. थांबा एक मिनिट दाखवते. बघू शकता तुम्ही, पाऊस थांबलेला आहे. मला वाटलं पूर्ण पाऊस थांबला आहे, पण लांबून तर असा वाटतं की थांबला आहे, पण थोडीशी रिमझिम चालूच आहे. पण सकाळी जेवढा जोरात होता तेवढा नाही आहे, त्यामुळे आता जरा उघडीप आल्यासारखी वाटते. त्यामुळे विचार केला आहे मी की आता मार्केटमध्ये जाऊन यावं, कारण बरेच दिवस झाले मार्केटमध्ये गेली नाही आहे आणि काही भाज्या वगैरे आणायच्या तर ते पण आणते. तर आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा नाही, दुपारी मी एक्स्ट्राचा स्वयंपाक केलेला आहे, त्यामुळे आता मी फ्री आहे. त्यामुळे मी आता जाते मार्केटमध्ये आणि काय असेल भाजीपाला तर तो पण घेऊन येते. तर चला, येते. माझा चहा रेडी झालेला आहे, चहा ओतून घेते. आणि हा चेहऱ्यावरचा जो मेकअप आहे तो पण मी वॉश करून घेते, म्हणजे काढून घेते आधी पहिले. बाय द वे, आता मी मेकअप काढणार आहे, तर तो कसा काढते ते पण सांगते तुम्हाला. आपलं खोबरेल तेल घ्यायचं, कॉटनला लावायचं आणि व्यवस्थित पुसून घ्यायचं खोबरेल तेलाने, तर मेकअप व्यवस्थित निघतो, म्हणजे पटकन निघतो. जर का आपण डायरेक्ट आपल्याला फेस वॉश करायला गेलो तर निघत नाही. त्यामुळे कधी पण मेकअप साफ करायचा असेल, स्वच्छ करायचं असेल तर अशा पद्धतीनेच काढा, म्हणजे इझी होतं आपल्याला. तर चला, लाईट पण गेलेत, तर आता मी पहिले चहा पिऊन घेते आणि चला आता आपण जाऊया गॅलरीमध्ये. केतू मॅडम बसले आहेत त्यांचं विणकाम करत. चला दाखवते तुम्हाला गॅलरीमध्ये, एक मिनिट. हे बघा, उघडीप आहे, बघू शकता. पाऊस थांबल्यामुळे जरा बरं वाटतंय. आणि आमच्या समोरचा जो ओढा आहे ना तो मात्र भरलेला आहे. आता असं वाटतंय त्याच्यामध्ये गाळ साचलेला आहे, त्यामुळे तो ओढा वाहत नाही आहे. आता रोज व्यवस्थित पाणी वाहत होतं, पण आता बहुतेक त्याच्यात काहीतरी अडथळे आलेत. कदाचित कचरा वगैरे पण अडकला असेल, त्यामुळे
पाणी तसंच थांबून राहिलं आहे. जर का नदी किंवा नाले जे पण असतील, नदी नाले ओढा, ते जर का व्यवस्थित वाहत असतील तर पाणी अजिबात थांबत नाही. जर का पाण्यामध्ये काहीतरी अडकलं असेल, कचरा असेल किंवा आता झाडं वगैरे पण पडली होती तर त्यांच्या फांद्या वगैरे पडल्यामुळे पण हे चॉकअप झालं असेल, त्याचा प्रवाह थांबलेला आहे. तर बघू आता काय करतात काय माहिती. हे सतत स्वच्छ केले पाहिजे. ओढे, नदी, ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ दरवर्षी, म्हणजे नदी आणि नाले जर का तुम्ही स्वच्छ केले नेहमी, मला असं वाटतं हे अति पाऊस पडल्यानंतर हा जो प्रॉब्लेम होतो तो ॲक्च्युली आपल्या कचऱ्यामुळेच होतो. जर का आपण हा कचरा नियमित स्वच्छ केला तर नदीमध्ये, नाल्यामध्ये किंवा ओढ्यामध्ये जो काही कचरा असतो तो होणार नाही आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबणार नाही. तर हा पाण्याचा प्रवाह थांबल्यामुळेच हा सगळा प्रॉब्लेम होतो आणि मग सगळ्यांकडे पाणी, म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये ते पाणी घुसतं. तर चला, आता मी काय लेक्चर देत नाही, मी मला जे वाटलं ते तुम्हाला सांगितलं आहे. तर आता मी पहिले चहा पिऊन घेते. तर चला मंडळी, या चहा प्यायला. मंडळी, आता जो माझा हा मेकअप आहे ना तो मी आता काढणार आहे. तर त्यासाठी मी इथे खोबरेल तेल घेतलेले आहे आणि कॉटन घेतलेलं आहे. तर कसा काढायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते. थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्या ओठांवर फिरवायची. म्हणजे लिपस्टिक जी पण असेल ना, हे बघा दिसलं तुम्हाला, तर जी पण आपल्या ओठांवरची लिपस्टिक आहे ती सगळी निघते. वेळ पण लागत नाही बघा, पटकन निघालं. तसंच आता मी दुसरा कॉटन घेते आणि पुन्हा जरा थोडंसं तेल घ्यायचं आहे. पडतच नाही आहे. नंतर मी इथे घेतलं आहे दुसरा कॉटन. तर इथे आपला आय मेकअप जो आहे ना तो काढायचा आहे. तर इथे मी आय शॅडो लावलेला आहे तर तो काढून घेते. तर इथे तुम्ही बघू शकताय बघा, सहज निघालेला आहे, कसला त्रास नाही आपल्याला. तर इकडचा जो पण मेकअप आहे डोळ्यांचा तो सगळा निघालेला आहे. आता पुन्हा थोडासा कापूस घ्यायचा आपल्याला. आता मी काजळ वगैरे लावलेलं नव्हतं त्याच्यामुळे तिथे मी नाही लावणार आहे. थोडा अजून कॉटन घेते. तर आपला लिप्सचा निघालेला आहे आणि डोळ्यांच्या वरचा जो आहे मेकअप तो पण निघालेला आहे. आणि मी टिकली काढते. आणि आता आपल्याला फेसवरचा जो मेकअप आहे तो पण काढायचा आहे. हे बघा, बघू शकताय बघा, लगेच निघतो. तेलामुळे पटकन निघतं, म्हणजे आपल्याला जास्त त्रास पण नाही आणि तेल आपल्या शरीरासाठी चांगलंच असतं, त्यामुळे आपल्याला काय हार्मफुल पण नाही होत. सगळा मेकअप निघालेला आहे, तुम्ही बघू शकता. तो जर का खराब झाला असेल तर पुन्हा आपल्याला कॉटन घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं तेल लावायचं आहे. जो पण उरला असेल थोडा पूर्ण रिमूव्ह करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, हे बघा सगळा मेकअप माझा निघालेला आहे. आता फक्त आपल्याला फेस वॉश करायचं आहे. तर चला, आता मी फेस वॉश करते आणि नंतर तुमच्याशी बोलते. बाय द वे, आता रात्रीचे 11 वाजलेत. आमची जेवणं वगैरे सगळी झालेली आहेत
आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती म्हणून शूट घेते. केतू इकडे आहे. तर केतूने हे बनवलेलं आहे, स्लीव्ज बनवलेले आहेत. केतूने हे स्लीव्ज बनवलेत फक्त. तर हे कशासाठी वापरतात सांग बरं. मी जेव्हा स्लीवलेस टॉप घालते ना हां तर त्यावरती अजून असं स्टाईल असं लुक यावा म्हणून त्यासाठी. ओके. मग तू हे वेअर करून दाखवशील का? हां. असं कळत नाही. हां. किती दिवस लागले तुला हे सगळं विणायला? ह्याला तर खूप कमी वेळ लागला पाहिजे, पण मी स्टॉप घेत घेत मग वूल संपला त्यामुळे मग 2-3 वीक लागले असते. खूप छान बनवलं आहे. त्यांनी मला मगाशी वेअर करून दाखवलेले आहे, तर आता तुम्हाला पण दाखवेल वेअर करून. दाखव जरा पटकन वेअर करून. होऊ शकता अशा पद्धतीने हे स्लीव्ज तिने तयार केलेले आहेत. तर हा ॲक्च्युली स्लीवलेस टॉप आहे, हां. तर त्याच्यावरती मी हे स्लीव्स घातले आहेत कारण की मग ते चांगलं दिसतं तर स्टाईल्स स्टाईल करायला. मस्त आहे. पाठवून दाखव जरा. हां, जर का तुम्ही स्लीवलेस घातला असेल आणि तुम्हाला असं वाटलं की आता कम्फर्टेबल नाही वाटत, तर अशा पद्धतीने हे स्लीव्ज तुम्ही लावू शकता आणि एकदम ही स्टाईल पण होते. ब्लॅक कलरच्या टॉपवरती गेलेस ना तू हे. अजून व्हाईट कलरचा कलर मध्ये बनवीन अजून. तुम्ही सगळ्या व्हाईट ब्लॅक ब्लू सगळ्यावरती घालू शकते. ओके. अजून वेगळ्या कोणत्या कलरचे करू शकते अजून? अजून मी पिंक कलरचं करू शकते, म्हणजे व्हाईट वरती चांगलं दिसेल. अच्छा. लाईट पिंक म्हणजे बेबी पिंक एकदम, तो चांगला दिसेल. तर केतूने हा स्लीव बनवलेला आहे क्रोशेने. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मला तर आवडला, खूप छान मस्त. आणि तिने याआधी मस्त असं स्वेटर पण बनवलंय. स्वेटर म्हणतात का त्याला, काय म्हणायचं? वेस्ट. वेस्ट. हां वेस्ट, वी नेक वेस्ट. ओके. या अगोदर तिने वी नेक वेस्ट बनवलेला आहे, तो पण खूप छान आणि ग्रीन मस्त. कलरचा मेश टॉप. ओके. तर आपण हे कलेक्शन तुझं दाखवूया उद्या, ठीक आहे? तर कमेंट करून नक्की सांगा की तुझा हा क्रोशे कसा वाटला. चला मंडळी, आता मी व्हिडिओचा एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.